धक्कादायक बातमी समोर येतेय सोलापूर जिल्ह्यातून। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एक शेतकरी आपल्या शेतात उसाला पाणी देत असताना अचानक मातीतून एक मानवी पाय बाहेर आल्याचं समोर आलेलं आहे। हा प्रकार पाहताच शेतकरी हादरून गेला। त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांना उसाच्या शेतात पुरलेला एक मृतदेह आढळला। या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता एक भयंकर हत्याकांड उघडकीस आलेला आहे। घटना सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर उसाच्या शेतात एका वृद्धाचा मृतदेह पुरल्याचं समोर आलंय। वृद्धाच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खुणा होत्या। त्यांचे हातपाय बांधून गळा आवळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं, पण मृत व्यक्ती नक्की कोण आहे याची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती। अखेर मयत सुरेश शिंदे यांचा मुलगा गोविंद शिंदे यांना ओळख पटवल्यानंतर मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर त्यांची हत्या कुणी आणि कशासाठी केली हे शोधण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर होतं, पण पोलिसांनी या हत्येचा उलगडा केलाय। सोनसाखळी आणि रोकड पैशांसाठी वृद्ध सुरेश यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। सुरेश शिंदे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सुरेश शिंदे हे 17 फेब्रुवारी रोजी बार्शीवरून बाबुळगाव इथं येण्यासाठी निघाले होते, मात्र ते घरी आलेच नाहीत। तेव्हापासून ते बेपत्ता होते। त्यांच्या कुटुंबियांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला, पण ते कुठेच सापडून आलेले नाहीत किंवा ते नातेवाईकांच्या घरीही मिळून आले नाहीत। अखेर 20 फेब्रुवारी रोजी बाबुळगाव येथील शिवारात सुरेश शिंदे यांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला। बाबुळगाव येथील शेतकरी नितीन शिंदे हे आपल्या शेतात ऊसाची लागवड करतात। घटनेच्या दिवशी ते ऊसाच्या सरी भिजवत होते। यावेळी ऊसाला पाणी देताना एक मानवी पाय मातीतून बाहेर आल्याचं त्यांना दिसलं। यानंतर त्यांनी तातडीनं घटनेची माहिती बार्शी पोलिसांना दिली। बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली। शेतात पुरलेल्या मृतदेहाच्या दोन्ही हाताला शर्ट न बांधल्याचं समोर आलं, तर मयत व्यक्तीचा गळा आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या। मयत झालेले शिंदे यांचा मुलगा गोविंद शिंदे यानं ओळख पटवल्यानंतर सुरेश शिंदे यांचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर खुनाचा उलगडा झाला। सुरेश शिंदे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या दिलीप झोंबाडे आणि गावातच सालगडी म्हणून काम करणाऱ्या राहुल गायकवाड यांचा खुनात सहभाग असल्याचं पोलिसांना समजलं। त्यानंतर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांनी सोनसाखळी आणि रोकड पैशांसाठी सुरेश शिंदे यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे। तसंच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं ऊसाच्या शेतात प्रेत पुरल्याचं सांगितलं। दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केला असता त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। घटनेचा पुढील तपास बार्शी पोलीस करतायत। नमस्ते, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, बार्शी तालुका पोलीस स्टेशन। दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की बाबुळगावच्या शिवारामध्ये एका ऊसाच्या शेतीमध्ये पुरुष जातीच्या प्रेताचा पाय बाहेर आलेला आहे। त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एक पाय बाहेर आला होता। तहसील ऑफिसला मदत घेऊन त्याचा पंचनामा केला। पंचनाम्यानंतर प्रेत बाहेर काढल्यानंतर सदरचे प्रेत हे गावातील इसम सुरेश रंगनाथ शिंदे यांचे वय 68 वर्षे यांचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार सदरच्या प्रेताच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर तपास मी माझ्या स्वतःकडे घेतला। तपासानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा गावातीलच इसम दिलीप झोंबाडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार आज त्यांना माननीय न्यायालयात उभा केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे। आणि तपासामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांनी लुटीच्या उद्देशानं केलेलं आहे। त्या मैताच्या अंगावरती एक चेन आणि खिशामध्ये काही पैसे होते, तर ते चोरीच्या उद्देशाने केले असं प्राथमिक तर तसं निष्पन्न झालेलं आहे।